महेश्वरी टाइगर्स। चला महेश्वरी टाइगर्स। कबड्डी 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 तेरा दम बाजुओं में दम धरती हिला देंगे हम। कबड्डी 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 तेरा दम बाजुओं में दम धरती हिला देंगे हम। उठते कदम शोले हैं हम, चलते अंगारे हैं हम। बच के तू नजारे छिपके आएंगे जो पकड़ झपके। बच के तू नजारे छिपके आएंगे जो पकड़ झपके। हर तुझ पर दम तो आप बच के युवा माहिम, युवा माहिम। पकड़ मावळ्यांचा आवेश, ज्ञानभैया वीरांचा सुंदर प्रदेश, सुंदर प्रदेश। हरी फुलार रंगड्या या मातीचा, चालवणार आधीच वारसा या दातीचा। लकी ड्रॉ कुपन 10 नंबर 10 नंबर दरम्यान युवा माहिम मात्रे आणि लकी कुपन विजेत्यांना बक्षीस द्यावे। लकी कुपन नंबर 25 नंबर कुपन लकी कुपन नंबर 25 दरम्यान युवा माहिम आणि महेश्वरी टाइगर्स दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल। वळूया मैदानाच्या आतमध्ये। आणि आपण बघतोय सत्यजित मॅच ऑन होते। महेश्वरी टाइगर्स विरोधात युवा माहिम। आघात झालाय नंबर 7 मिसेस सत्यजित दाखल झालाय। इथे मात्र युवा माहिमच्या कोर्ट वरती डाव्या कोपऱ्यामध्ये। आणि एक वर्ष ज्याने कबड्डी खूप चांगली हाताळली आणि एक स्पर्धा खूप चांगली हँडल करते तो सत्य इथे मात्र युवा माहिमच्या कोर्ट वरती संपूर्ण कोर्ट कव्हर करताना। दरम्यान चैतन्य वर्तक आपण बघतोय सर फाउंडेशनचे अध्यक्ष इथे मात्र सलामीला आल्यात आणि रेडरच्या भूमिकेमध्ये। दरम्यान एमटी रेड बघायला मिळते। राहुल
सर्व्हिस मात्र आपली व्हॅलिड करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये, कोर्टच्या लेफ्ट साइडला आपण बघतोय. चांगला प्रयत्न, फुल हाऊस आहे आणि इथे बोनस मात्र अवेलेबल असेल. मागचा मॅचचा हिरो संकेत दाखल झालाय. सामनावीर ज्याने पटकावलं होतं तो संकेत एमटी रेड इथे बघायला मिळते. केतन डू अँड डाय स्पेशालिस्ट, डू अँड डाय प्रेड आहे ते मात्र करो आणि मरूची स्थिती. वाट टॅकल, एका बाजूने बोनस एका बाजूने पॉइंट. इथे सुद्धा थर्ड रेड आणि इथे मात्र एका गुणाची कमाई केली जाते. युवा माहीम सत्या मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे प्रयत्न होता सेंटर झोन मध्ये टीमचा. एका बाजूने एक मॅच खेळण्याचा अनुभव आहे, दुसऱ्या बाजूने पहिली मॅच खेळते माहेश्वरी टायगर्स. बोनसची कमाई सत्या करताना संकेत पुरता कव्हर कोट करताना आपण बघू शकाल. डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय आणि ते पॉइंट मारल्याचा दावा आणि एका गुणाची कमाई. संकेत खूप चांगल्या रिदम मध्ये खेळताना दिसतोय. कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे या रेडरची आपण बघू शकाल. सत्या मागच्या वेळेला बोनस घेतला होता, या वेळेला मात्र काय प्रयत्न असेल त्यांचा. दरम्यान बघूया या वेळेला मात्र युवा माहीम महेश्वरी टायगरच्या कोर्ट वरती 2 चेन अवेलेबल आहे. शांतपणे मात्र समोरची जी 5-6 मिनिटं आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतायत. तिथे बॅकहोल्ड, वाव वाडा, अप्रतिम. आणि ते हा क्षण मात्र एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 50 वेळा नाही, जवळजवळ 100 वेळा बघितला तरी उत्सुकता वाढेल. एवढा अप्रतिम टॅकल इथे बघायला मिळाला. इथे मात्र पाठ दाखवलाय आणि जर तुम्ही बॅक दाखवाल तर मात्र नक्कीच डिफेन्स केला जाईल, तुम्हाला टॅकल केले जाईल. संकेत पुनश्च दाखल झाल्या वेळेला 2 चेन अवेलेबल असतील. युवा माहीमचा युवा रेडर, एका बाजूने कुंदन आपण बघतो, एका बाजूने सत्या. दरम्यान केतन मात्र युवा माहीमच्या कोर्ट वरती डाव्या कोपऱ्यामध्ये आणि इथे चेक चेक चेक. मान्य श्री अजिंक्यजी कापरे राष्ट्रीय खेळाडू यांचे लवकरच आगमन होत आहे ग्राउंडवर. दरम्यान सुपर टायकल ऑपॉर्च्युनिटी महेश्वरी टायगरच्या माननीय श्री अजिंक्यजी कापरे, जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं त्यांचं. राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र गोल्ड मेडलने सन्मानित न्यू मुंबईचे खेळाडू श्री अजिंक्य कापरे, जोरात टाळ्या वाजवायच्या. कुमारी पूजा जाधव राष्ट्रीय खेळाडू, जोरदार स्वागत करायचं यांचं. कपाळी फुलाल रांगड्या या मातीचा चालवणार आम्हीच वारसा या मान्य श्री गाडीचा. अजिंक्यजी कापरे राष्ट्रीय खेळाडू
मान्य श्री अजिंक्यजी कापरे यांचे स्वागत. ओ माय गॉड, सुहास मात्रे करतील. एक्सलंट. सुहास मात्रे. काय आगाज आहे इथे, मात्र संकेतला सुपर टॅकल केलंय, अप्रतिम. साहिल मात्रे यांनी मान्य श्री अजिंक्यजी कापरे राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र गोल्ड मेडलने सन्मानित युवा मुंबईचे खेळाडू यांचं स्वागत करावं. साहिल मात्रे यांना विनंती करतोय. आणि इथे मात्र एका गुणाची कमाई आपण बघतोय. अतिशय सुरेख स्पर्धा मात्र रंगामध्ये आपण बघतोय. अप्रतिम डिफेन्स मात्र ऍक्टिव्ह झालाय. दोन्ही संघाचे युवा आपली ताकद, क्षमता, आपलं कौशल्य दाखवण्याचा मानस मंतव्य जाहीर करताना एक सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. दरम्यान आपण बघतोय सह्याद्री शिलेदार मध्ये जे आयकॉन होते मान्य श्री अजिंक्यजी कापरे यांचे स्वागत. मंडळाचे खजिनदार, फाउंडेशनचे खजिनदार साहिल मात्रे करत आहेत. युट्यूब लाईव्ह. मायेची उठणार शाल, स्नेहाचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. अजिंक्यजी कापरे सर आपण बघताय इथे मात्र आपला अमूल्य वेळ देताना या स्पर्धेला 4 छान लावतायत. इथे प्रयत्न होता सत्तेची त्यांना टॅकल करण्याचा. माननीय कुमारी पूजा जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे स्वागत फाउंडेशन चिटणीस श्री नेहाल चौधरी करतील. नेहाल चौधरी यांना विनंती करतोय की त्यांनी माननीय कुमारी पूजा जाधव यांचं स्वागत करावं. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन तथा टीएमसी मध्ये जॉब करत असून सब ज्युनियर नॅशनल रँकर आहेत. ज्युनियर नॅशनलच्या पार्टिसिपेंट आहेत. ओपन नॅशनल मध्ये सुद्धा त्यांनी पार्टिसिपेट केले आहे. तसेच युनिव्हर्सिटी नॅशनल महाकबड्डी लीग बारामती हरिकेन्स मध्ये 2 वेळा ते सहभागी होऊन त्यांनी सेकंड प्राइज प्राप्त केलेला आहे. अशा ह्या मान्य कुमारी पूजा जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे स्वागत नेहाल चौधरी यांनी केलेले आहे. दरम्यान संकेतकडे जिम्मेदारी आहे. या वेळेला मात्र ऑल आउटचा जो टेन्शन, खतरा थोडासा वाढलाय, त्याला मात्र पुढे घेऊन जाण्याचा. आईस बॅग कोणाकडे असतील त्यांनी ते जमा करायचे आहेत. आईस बॅग कोणाकडे असतील त्याने प्लीज इथे जमा करायचे आहेत. संकेत इथे मात्र एका पॉइंटची कमाई करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दरम्यान ऑल आउट आपण बघतो युवा माहीम 3 गुणांची कमाई. जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलो जैसे तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे ओ डगर जला तेरी नजर ले जाएगी प्रेम नगर सामे. आणि पॉइंट टेबल आपण बघायला मिळत आहेत. दरम्यान आपण बघतोय आपल्या मुख्य व्हीआयपी डाईस वरती सन्माननीय अजिंक्य कापरे सरांचं शुभागमन झालंय. आणि पालघर मध्ये तांदुलवाडी संघाकडनं खेळताना सह्याद्री शिलेदार मध्ये ते प्रथम आयकॉन मध्ये खेळले होते. अजिंक्य कापरे आपण बघतोय. दरम्यान आपण बघतोय चैतन्य वर्तक दाखल झाल्यात. बैश्वरी टायगरच्या कोर्टवरती हँडलचा प्रयत्न. आणि इथे मात्र आपण बघूया
एका गुणाची कमाई. दरम्यान राहुल दाखल झाला युवा माईमच्या कोर्ट वरती. इथे मात्र फुल हाऊस आहे, बोनस ऑन असेल आणि बोनसचा अटेम्प्ट केला जाईल का बघायचं आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आगाज करतोय. डाव्या इन मध्ये मात्र टोटलचा प्रयत्न होता, पाय लावून गडी टिपण्याचा प्रयत्न. इथे पुशअप केलाय, फेकून दिलाय सरळ लॉबीच्या बाहेर. एका गुणाची कमाई करतायत युवा माहीम. आपण बघू शकाल संकेत आणि ते संकेतला मात्र सुरेख टॅकल केलं जात आहे. दरम्यान आपण बघतोय केतन उंच पुराचा रेडर आहे, परंतु बघायचं आहे कशा पद्धतीने मात्र गुणांची कमाई करेल. युवा माहीम खूप चांगला डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय. दोन्ही डिफेंडर खूप चांगलं वर्क करताना आपण बघतोय. महेश्वरी टायगर्सच्या कोर्टवर अटेम होता. इथे मात्र बाबूराव आपण बघतोय. दरम्यान बाबूराव पुनश्च दाखल झालेले आहेत. इथे मात्र बोनसचा अटेम्प्ट सेंट्रल झोन मध्ये करताना आणि बोनसची कमाई. आणि जसा बोनस घेतला बाबूरावनं मात्र इथे पिपाण्याच्या वाद्यातनं आनंद व्यक्त केला जातोय. प्रयत्न सत्या बघतोय, आपण बघतोय सेंट्रल झोन मध्ये प्रयत्न असेल सत्यांचा. आणि इथे एका गुणाची कमाई. दरम्यान बाबूराव पुनश्च दरम्यान आमचे डीजे वाले खूप चांगल्या पद्धतीने फोकस ठेवून आहेत या मैदानाच्या आतमध्ये. एंटरटेनमेंट आपण बघू शकाल. दरम्यान राहुल दाखल झाला युवा माईमच्या कोर्ट वरती. मॅच खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाताना आपण बघतोय. जर आपण स्कोरशीट कडे बघितलं तर बघायला मिळत आहेत 17-13 महेश्वरी टायगरचे 17 आहेत, युवा माहीम 13. 4 गुणांची आघाडी आहे. दरम्यान चैतन्य वर्तक आणि इथे एका गुणाची कमाई करताना 14-17 17-14. इथे सत्या एक आधारस्तंभ आहे. महेश्वरी टायगर संघाचा टायगर असं म्हटलं तरी चालेल. अनेक वर्ष कबड्डी हाताळताना खूप चांगला अनुभव ज्याच्याकडे तो सत्या. मात्र इथे एक रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करावी लागेल सत्याना. एका बाजूने 17-14-13 हाफ टाइम आणि हाफ टाइम मध्ये 13 गुणांची 3 गुणांच्या आघाडीने मात्र एका बाजूने 14 आहे युवा माहीम, दुसऱ्या बाजूने महेश्वरी टायगर 17. जाऊया डिझेल आहे, देऊया संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. लाईट पैसा बन हाताला पीस लाईट पैसा बन हाताला पीस
आजकालचे पोरांचं साहिल मात्रे व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. साहिल मात्रे आणि व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. हॅलो 14-17 3 गुणांची आघाडी आहे. महेश्वरी टायगर आणि बाबूराव यांचं आगमन कोर्टवरती झालंय. आपण बघतोय इथे मात्र फुल हाऊस आहे. 3 चेन अवेलेबल आहेत आणि बघूया बाबूराव नंबर 4 डाव्या कोपऱ्यामध्ये सत्तेवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. बदलाले ते खूप चांगलं आहे. फोकस आपण बघू शकाल खूप चांगला आहे आणि इथे पाठ दाखवलंय आणि सत्या मात्र इथे मात्र जर तुम्ही पाठ दाखवाल तर टॅकल केलं जाईल. दरम्यान राहुल 5 डिफेंडर आपण बघतोय. 2 चेन 2 सिंगल आणि सेंटर झोन मध्ये मात्र संकेत थोडासा आराम करतोय. त्याला माहिती आहे इथे ऊर्जा वाचवावी लागेल. ती पुढे येणाऱ्या काळामध्ये वर्क करेल. चेन अवेलेबल आहेत 2. युवा माहीम आपण बघतोय. संकेत मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतली होती सामनावीर ज्याने घेतला होता तो संकेत मात्र इथे कशा पद्धतीने संकेत देईल डाव्या कोपऱ्यात ते उजव्या कोपऱ्यापर्यंत कव्हर करतोय संपूर्ण कोर्ट. एमटी रेडी ते बघायला मिळते. सत्या मॅन इन फॉर्म ज्याच्याकडे बघितलं जात आहे तो मात्र दाखल झाला युवा माहीमच्या कोर्टवर. पिपाण्या वाजायच्या बंद झाल्यात म्हणजे थोडस टेन्शन वाढलंय आणि हे संकेत आहेत की अजून ऊर्जा आमच्याकडे शेष आहे. दरम्यान सत्य आपण बघतोय एका बाजूने जर आपण बघितलं समोरचे स्टँड आहे ते तिथून खूप चांगला आवाज येतो परंतु पूर्वेचा जो स्टँड आहे त्याने त्यांच्या पिपाण्या आहेत त्या मात्र थोड्याशा थकल्यासारखे वाटतायत. दरम्यान संकेत चांगला प्रयत्न करताना आपण बघू शकाल. स्कॉर्पियन किकचा प्रयत्न टेम होता इथे. शांतपणे मात्र कबड्डी खेळल्या जाते. कॉन्सन्ट्रेशन कुठल्या प्रकारची घाई नाही. गेम प्लॅनिंग ज्याला म्हटलं जातं की थर्ड रेट 60 रणनीती खूप चांगली हँडल करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र चैतन्य वर्तक आपलं चैतन्य दाखवतोय. बोट टीम एक पॉइंट इथे दिला जाईल. अजय नंबर 7 उंचपुरा रेडर आणि अजयला बघायचं पाठ दाखवलं इथे सुद्धा आणि मात्र स्पेशालिस्ट आहे सत्या डाव्या कोपऱ्यामध्ये. कौशल्याचं भंडार इथे मात्र दाखवतोय आणि पॉइंट अचीव्ह करताना आपण बघू शकाल. कबड्डीच्या खेळामध्ये जेवढं तुम्ही मात्र पाठ दाखवाल फोकस जेव्हा तुमचा मिडलाईन वरून थोडासा कमी होईल तेवढं तुम्ही जास्त टॅकल व्हाल. कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणं गरजेचं आहे. ते आपण बघतोय राहुल दाखल झालाय. 2 चेन आहेत. त्यांचा टीम होता युवा माहीमच्या कोर्ट वरती.
संकेतनं सुद्धा प्रभावित केले आणि माहीमच्या या आभा मंडळामध्ये एक तेजस्वी तारा म्हणून चमकताना आपण संकेत यांना बघतोय. ते मात्र टोटच करण्याचा प्रयत्न होता, सत्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न आहे, कारण एका बाजूने जर पॉइंट आला नाही तर मात्र कुठेतरी थोडासा बॅकफुटला जातील. सत्या 2 चेन अवेलेबल असताना टच पॉइंट थोडस उघड असतं. नेक्स्ट मॅच दरम्यान नेक्स्ट मॅच पहिला पुकार महिकावती वॉरियर्स आणि चॅलेंजर माहीम दरम्यान. ओ चुकी झाली, अननेसेसरी टॅकल. निखिल मात्र इथे चुकी करतोय आणि बाबूरावला मात्र कोर्टवरती दाखल करतोय. 16-20, 20-16 4 गुणांची आघाडी आहे इथे मात्र महेश्वरी टायगर्स कडे. 2 चेन अवेलेबल आहे. सेंटर मध्ये आपण बघतोय खूप चांगला डाव्या कोपऱ्यामध्ये प्रयत्न आणि ते टॅकल. आणि संकेत कडे मात्र मोठा प्रशांत जुरी व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. संकेत वरती मोठी जिम्मेदारी आहे, एक विश्वास आहे. कहते नहीं विश्वास एक छोटा सा शब्द है, पढ़ो तो 1 सेकंड लगता है, सोचो तो 1 मिनट, समझो तो पूरा दिन और साबित करने के लिए जाए तो जिंदगी गुजर जाया करती है विश्वास में. तोच विश्वास. दरम्यान आपण बघतोय खूप चांगला प्रयत्न असेल इथे. बाबूराव खूप ऊर्जेने भरलेला आहे. बाबूराव खऱ्या अर्थाने आपण बघू शकाल तर सुरेख वर्क करताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिले. डिफेंडर आणि एक रेडरच्या भूमिकेमध्ये आपली जिम्मेदारी त्याने हँडल केले. न्यू मॅन मजबूत बांध्याचा आपण बघतोय नंबर 3 मिस्टर मेहुल. इथे मात्र डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना एक चांगलं ऊर्जा आहे पायामध्ये. कंट्रोल मध्ये मात्र चढाई करताना आपण बघू शकाल बॅलन्स मध्ये. इथे मात्र एम्प्टी रेड. शेवटची 4 मिनिटं. युवा माहीम 17 गुण आणि आता 1 वाढलाय म्हणजे ते 18 आणि महेश्वरी टायगर 20. 18-20, 20-18. कहते हैं कि हौसलों के तरकशों में कोशिशों का वो तीर जिंदा रखना. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखना. 18 चेंडू 18 आणि 20. 18 पॉइंट आणि 20 2 पॉइंटचं थोडस तफावत अंतर आपण बघतोय. खूप चांगलं बॅटल आहे. अप्रतिम मॅच आपण बघतोय. खूप चांगलं द्वंद्व. बाबूराव दाखल झालाय. 18-20, 20-18. इथे मात्र अँटच आणि आता 19-20 मिस्टर सत्या. बघूया सत्याकडे जिम्मेदारी आहे इथे शेवटच्या काही क्षणामध्ये मिनिटांमध्ये जो फोकस तुम्ही केला होता, कॉन्सन्ट्रेशन केलं होतं ते मात्र पुढे घेऊन जावं लागेल. आणि इथे एम्प्टी रेड. मिस्टर बाबूराव सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे. ओ इथे मात्र सत्या 2 गुणांची कमाई करताना बॅकहोल्ड करतोय. आता 22 आणि 19. सत्या
चांगला प्रयत्न बघायला मिळतोय आणि इथे पाठ दाखवतोय मात्र थोडासा फोर्स कमी पडला. 2 गुणांची कमाई केलंय आणि आता मात्र 5 गुणांची आघाडी आहे. 24 19 24 24 19 19 24. जीवन के इस चादर में सांसों के ताने बाने हैं, दुख की थोड़ी सी सिलवट है, खुशियों के तो फूल सुहाने हैं. क्यों सोचूं आगे क्या होगा, कल के कौन ठिकाने हैं. ऊपर बैठा वो बाजीगर, जाने मन में क्या ठाने हैं. चाहे जितना भी जतन कर ले, भरने का दामन तारों से, झोली में तो वही आएंगे जो तेरे नाम के दाने हैं. 19 आणि 24. व्हॉट अ मॅच. दरम्यान 20-24 असं बॅटल सध्या दाखल झालाय. सुरेख संघर्ष. प्रत्येक जण मात्र आपलं दुःख विसरून या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण ज्या वेळी तुम्ही कबड्डीच्या मैदानाच्या आतमध्ये याल, कबड्डीच्या मॅचेस बघाल, तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल आणि ती ऊर्जा मिळवण्यासाठी मात्र इथे एंगसार फाउंडेशन माहीम आणि आमचे सर्व युवा प्रयत्न करतायत की एक अप्रतिम कबड्डीच्या मॅचेस इथे व्हाव्यात. संकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण कोर्ट कव्हर करतोय. 20-24 4 गुणाने मात्र थोडस डिफरन्स आपण बघू शकाल. ओ आणि एका गुणाची कमाई सत्या. बघूया मैदानाच्या आतमध्ये सत्यजित. सत्य नेहमी जिंकत असो. माय गॉड. आणि आता मॅच मध्ये प्रचंड उत्सुकता मॅच मध्ये. आणि सत्याला जे मैदानाच्या बाहेर ढकललं गेलंय त्यामध्ये आता मॅच मध्ये रोमांच वाढलाय. अप्रतिम मॅच आपण निहाळतोय. एक थरार आपल्याला बघायला मिळते. कहते ना कि जिंदगी में कभी उदास मत होना, किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है. अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है. इथे मात्र सुपर मॅच आपण बघतोय. सत्या चांगला प्रयत्न. एका गुणाची कमाई. युवा माही मात्र इथे शेवटचं मिनिट. ओ माय गॉड. आणि इथे पलटवार बघायला मिळतोय. दरम्यान अपनी बोले अस्सी बोले अंडारे, अपनी बोले
दरम्यान नेक्स्ट मॅच मैकावती वॉरियर्स चॅलेंजर माहीम. चला नेक्स्ट मॅच दोन संघ मैकावती वॉरियर्स आणि चॅलेंजर माहीम. आणि वल्टोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर बाबूराव. आणि बाबूरावचं ते गाणं वाजवायचं प्लीज. आताच झालेल्या चुरशीच्या सामन्यात सामनावीर म्हणून बाबूराव हा सामनावीर झालेला आहे. त्या सामनावीराचा पुरस्कार माननीय मान्य श्री अजिंक्यजी कापरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. बाबूराव कृपया स्टेजवर यायचं. दरम्यान डीजे मास्टर आपलं गाणं वाजवा. थँक्यू. दरम्यान एक सूचना आहे की बॅरिकेडच्या मध्ये कोणी खुर्च्या घेऊन बसणार नाही याची नोंद घ्या. बाहेरून कोणी खुर्च्या आणणार नाहीये याची आपण नोंद घ्या. मी सांगतो म्हणून वाईट वाटून घेऊ नका, परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणी खुर्च्या घेऊन येणार नाही याची आपण दक्षता घ्या. चला मी विनंती करतोय मैकावती वॉरियर्स आणि चॅलेंजर माहीम